नमस्कार मंडळी, मी जयंत सहस्रबुद्धे आजच्या आपल्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या देशामध्ये आजही अनेक समुदायांमध्ये महिलांचा आणि मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेचा, आरोग्याचा आणि आत्मसन्मानाचा प्रश्न आजही गंभीर आहे. या सगळ्या विषयाकडे तात्पुरती मदतपट्टी करून किंवा तात्पुरती मदत करून होणार नाही, तर याच्यावर लॉंग टर्म अशी काहीतरी धोरणात्मक कृती जी सातत्याने केली जाईल अशी गरजेची आहे. आणि आज ज्या संस्थेमध्ये मी भेट देण्याकरता आलोय त्या संस्थेचं नाव म्हणजे स्वाधार IDWC, इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन. ह्या संस्थेमध्ये आज आपण अशा 3 व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी स्वयंसेविका म्हणून या संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली आणि आज त्या या संस्थेच्या मुख्य पदावर खूप जबाबदारीपूर्ण काम करत आहेत. तर या संस्थेतील या 3 प्रमुख व्यक्तींची आज मी तुम्हाला ओळख करून देतो. अंजली ताई, संजीवनी ताई आणि सुनीती ताई. माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या प्रेक्षकांना तुम्ही आपापली ओळख एकदा करून द्यावी आणि या संस्थेची सुरुवात तुम्ही कशी केली आणि तुमचा प्रवास कसा आतापर्यंत झाला हे सांगावं. नमस्कार, मी अंजली बापट, स्वाधार संस्थेची अध्यक्ष आहे आणि गेली काही 25 वर्ष इथे काम करते. मी जेव्हा कामाला इथे सुरुवात केली त्यावेळेला मी म्हणजे ग्रासरूट पासून काम सुरू केलेलं आहे. संस्थेची प्रतिनिधित्व करणं हे माझं मुख्य काम आहे. त्याच्यामध्ये आमचे जे काही मूल्य आहेत त्यामध्ये मी म्हणेन की आम्ही नॉन पॉलिटिकल आहोत आणि सेक्युलर आहोत. दुसरं म्हणजे आम्ही सगळ्यांना मिळून हे काम करतो. नुसतं एकटी माझं काम आहे असं नाही आहे ह्या संस्थेत. तर माझ्या बाजूला बसलेल्या त्या पण आहेत आणि त्यांना सोडून दुसरं आणखीन आम्ही 8-10 जणी आहोत जे गेली 25 वर्ष ह्याच्यासाठी काम करतोय. तर अशी माझी ओळख आहे. तुम्ही तुमच्याविषयी काही सांगा. नमस्कार, मी संजीवनी हिंगणे, सध्या सचिव या पदावरती आहे स्वाधार मध्ये आणि 20 वर्षाहून अधिक काळ मी स्वाधार बरोबर काम करते. सुरुवात स्वाधार मध्ये केली याचं कारण मला मुलांच्या बरोबर काम करायचं होतं आणि माझ्या सुदैवाने मला अगदी वेगळा असं क्षेत्रात स्वाधार मुळे काम करायचं भाग्य लाभलं. आणि आता माझं मुख्य काम सचिव पदावर असल्यामुळे सगळं कागदपत्र बरोबर आहेत की नाही, पॉलिसीज हल्ली खूप लागतात. हल्ली CSR सुरू झाल्यामुळे त्या अनुषंगाने पुष्कळ पूर्तता कराव्या लागतात गोष्टींच्या, ज्या पूर्वी नव्हत्या. आपलं पॅशन, आपण काम सुरू केलं, मदतीचा ओघ सुरू झाला, असं आता राहिलं नाही आहे. त्यामुळे ते सगळं व्यवस्थित जागेवर आहे का नाही हे सगळं बघणं माझं काम आहे. सुनीती, तुमची ओळख. नमस्कार, मी सुनीती शारणपणे. मी गेली 20 वर्ष इथे काम करते. मी आता सध्या जॉईंट ट्रेजरर म्हणून आणि HR म्हणजे आमच्या स्टाफ बरोबरचे जे सगळं त्यांच्यासाठीची जी कामं आहेत ती सगळी मी बघते. स्वाधार या संस्थेची जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा या संस्थेच्या सुरुवातीपासूनचे सगळे दिवस माझ्यासमोर त्यांनी मांडले. एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी स्वाधार या संस्थेची सुरुवात कशी झाली याविषयी थोडं सांगा. हो, स्वाधार संस्थेच्या ज्या फाउंडर प्रेसिडेंट म्हणजे मीनाक्षी आपटे ह्या होत्या, त्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअरचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या. त्या जेव्हा पुण्याला आल्या तेव्हा त्यांना वाटलं की बायकांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना काहीतरी आपण सोडवण्यासाठी मग स्थापन करायची गरज आहे. बायकांसाठी ही संस्था आधी आम्ही स्थापन केली. त्याच्यामध्ये समुपदेशन, मग यांच्या प्रश्नांची जाणीव जागृती, हे सगळं काम आम्ही करत होतो. पण 1998 मध्ये असं वाटलं की जे मुलांचे प्रश्न आहेत ते बायकांच्या प्रश्नांना खूप जोडून आणि त्याच्या निगडीत आहेत आणि ते जोपर्यंत आपण सोडवत नाही तेव्हा तोपर्यंत बायकांचे प्रश्न सोडले जात नाही आहेत. म्हणून बायका आणि मुलांसाठी आम्ही काम 1998 पासून या दोन्ही घटकांबरोबर काम सुरू केलं. संजीवनी ताई, मला तुम्हाला असं विचारायला हवे की या सगळ्या ज्या तुमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, वेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये अंडर चालू असतात, हे असे कुठल्या स्तरांवर तुम्ही काम करता आणि कुठले प्रोजेक्ट तुम्ही सध्या हाताळता?
तर वैयक्तिक मी जे प्रोजेक्ट सांभाळते आहे ते मी सांगेन, पण सुरुवातीला मला सांगायला आवडेल की स्वाधारची स्थापना झाली आणि कामाला सुरुवात झाली ती अगदीच थोडक्या कामाने झाली. फक्त समुपदेशन एवढंच आम्ही करत होतो. त्याचं रूपांतर आता इतकं मोठं झालं आहे कामाचं की आमचे जवळजवळ 8-8.5 लाखाच्या वर लाभार्थी आहेत आतापर्यंत. 110हून अधिक शाळांमध्ये आम्ही पोचतो आहोत. जे शैक्षणिक क्षेत्रातलं जे आमचं काम आहे ते याच्यात विशेष सांगण्यासारखं मला असं वाटतं, कारण बऱ्याच चांगल्या संस्था आहेत, चांगल्या व्यक्ती आहेत की ज्या ह्या सगळ्या क्षेत्रातनं काम करतायत. पण स्वाधारचे काही कामं अशी आहेत की फारशी लोक ह्या क्षेत्रात काम करताना दिसत नाही आहेत. त्याच्यातली एक आहे भटक्या विमुक्त जमातीतली जी मुलं आहेत त्यांच्या बरोबरचं काम, आणि ते अत्यंत अवघड काम आहे कारण त्यांचं सगळे पठडीच निराळी आहे. भाषेचा प्रश्न आहे, त्यांचं कल्चर खूप निराळं आहे. बरेचसे डूज आणि डोंट्स आपण ज्याला म्हणतो, काय करायचं आणि काय स्ट्रिक्टली नाही करायचं असं बरंच ते फॉलो करतात. ते सगळं भेदून आमचे स्टाफ तिथपर्यंत पोचतो, त्यांना पटवून देतो. तर हे वेगळं काम आहे आमचं. आणि एक आणखीन काम आहे जे बुधवार पेठेमध्ये व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत, तर त्यांचे खूप प्रश्न आहेत जे आमच्या मीनाक्षीताईंनीच आम्हाला उलगडून सांगितले की ते किती आहेत. नाहीतर अशी कोणीही व्यक्ती नाही आहे, एस्पेशली बायका, की ज्या रेड लाईट एरियामध्ये जातील. आपण त्या गल्ल्या टाळूनच मंडई किंवा इतर कुठे जातो. तर ते पण एक वेगळं काम आहे जे अतिशय छोट्या स्वरूपात सुरू झालं आणि आता 24 तासाचं शेल्टर होम आहे. शैक्षणिक क्षेत्रात स्वाधार बरंच काम करत आहे, वेगवेगळ्या अंगाने काम करत आहे. मुलांना वाचायला शिकवणं, त्यांचं बेसलाईन घेणं, त्यांना लायब्ररी ची ओळख करून देऊन वाचनाची गोडी त्यांना लावणं, अशी बरीच कामं करतो. ही सगळी आपण शालेय मुलांचं झालं. थोड्या मोठ्या मुलींचं आपण जर का बघितलं तर त्यांच्यासाठी आम्ही 9वी-10वी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत पैशाची मदत करतो. कारण पैशाच्या अभावी बऱ्याच मुली ज्या आहेत शिक्षण घेऊन पुढे जाण्यासारख्या त्या जाऊ शकत नाही आहे. मग तिथे आम्ही थोडं पुरवतो त्यांना मदत. बाकी सगळं क्रेडिट त्यांचंच आहे कारण त्यांच्यात ते गुण आहेतच. कुणीतरी ते पारखून त्यांना पुढे नेण्याचा हात देण्याची गरज असते, ते काम आम्ही करतो. अर्थात हे सगळं करत असताना सुनीताई एकट्या माणसाचं हे काम नाही, तर पूर्ण स्वाधार संस्थेमध्ये साधारण तुमचा किती स्टाफ असेल जे फील्डवर काम करतात प्लस ऑफिस असं करतो? आमचा आता टोटल स्टाफ आहे 158 जणांचा. आणि आमची जी सिस्टीम आहे, जे ऑर्गॅनोग्राम जो म्हणतात, तो असा आहे की पहिले आमचे जनरल बॉडी आहे, जनरल बॉडी मेंबर्स असतात. त्याच्यानंतर आमची मॅनेजिंग कमिटी असते. मॅनेजिंग कमिटीमध्ये 9 जण इलेक्टेड असतात. प्रेसिडेंट 10वा इलेक्टेड असतो आणि 2 किंवा 3 कोऑप केलेले मेंबर्स असतात. त्याच्यानंतर आमच्या वेगवेगळ्या कमिट्या आहेत, जे HR ची कमिटी आहे, एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे, त्याच्यामध्ये ऑफिस बेअरर्स असतात. ऑफिस बेअरर्स म्हणजे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, ट्रेजरर, जॉईंट ट्रेजरर, सेक्रेटरी, जॉईंट ट्रेजरर यांची सगळ्यांची मिळून एक्झिक्युटिव्ह कमिटी असते. त्याच्यानंतर फायनान्स कमिटी आहे. अशा वेगवेगळ्या स्तरावरच्या कमिटीज आहेत. त्याच्यानंतरचे जे येतात ते प्रोग्राम मॅनेजर्स आहेत. प्रोग्राम मॅनेजरचं काम असतं की जी आमची प्रोजेक्ट प्रकल्प जे चालतात, तर प्रत्येक प्रोग्राम मॅनेजरकडे 2 किंवा 3 प्रकल्पांचं काम दिलेलं असतं. ह्याच्या आधी प्रोग्राम मॅनेजर जेव्हा नव्हते तेव्हा आमच्यापैकीच आम्हीच त्याची कन्व्हिनर म्हणून किंवा एक प्रकल्प बघत होतो. पण आता काळाची गरज म्हणा किंवा काही म्हणा, आम्ही त्याला प्रोग्राम मॅनेजर्स आणले. त्याच्या खाली कोऑर्डिनेटर्स असतो, प्रत्येक प्रकल्पाचा एक असतो आणि मग त्याच्या खाली त्यांचा सगळा स्टाफ येतो. आणि हे सगळं सस्टेन व्हायला आम्ही ज्या कमिटी असते आणि तेच वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या पण कमिटीज केलेल्या आहेत. आता हे पण आता हे नवीन आम्ही चालू केलेलं आहे. पूर्वी हे नव्हतं, पण आता त्याची जरूर आहे. म्हणजे 30 वर्षांपासून जरी ही संस्था चालू असली तरी अगदी एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन सुद्धा तुम्ही त्याला दिलेलं आहे आम्ही. आणि आम्ही मीनाक्षीताई आपटे, ताराताई भट, सुजलाताई जोशी आणि सुजला नितसुरे ह्या आमच्या मेन ज्यांनी जे चालू केलं आणि त्यांच्या इतर सहकारी.
त्यांच्या आदर्शानुसारच आम्ही अजूनही काम करतोय. त्या जसं व्हॉलंटरी काम करत होता तसं आमची सगळी कमिटी ही व्हॉलंटरीच काम करते. त्याच्या आमचं जी संस्थेचं जे कामकाज आहे ते ट्रस्ट, बॉन्डिंग, ट्रान्सपरन्सी आणि डेडिकेशन ह्या 4 आधारस्तंभांवरती चालतं. आम्हाला डोनर जे आमच्याशी कनेक्टेड आहे ते आमचं काम इतकं व्यवस्थित चालतंय की मला सांगायला नक्कीच अभिमान वाटेल की काही डोनर्स असे आहेत की जे 15 ते 20 वर्ष आमच्या बरोबर आहेत आणि आम्हाला सपोर्ट करतायत. त्यामुळे आमचे प्रकल्प जे आहेत ते पण तसेच व्यवस्थित चालू आहेत. काळानुरूप आम्ही बदल केलेलेच आहेत. आमच्याकडे ऍडमिन, HR आणि अकाउंट्स अशी 3 डिपार्टमेंट्स आहेत जी फुल्ली इक्विप्ड आहेत आणि फंक्शनल आहेत. त्याचबरोबर आमच्या विविध प्रकारच्या पॉलिसीज केल्या आहेत जे ऑर्गनायझेशन चालवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. तशा पॉलिसीज केलेल्या आहेत. त्या पॉलिसीज नुसारच आमचं सगळं कामकाज चालतं. आणि सगळ्यात मोठा आमचा आधारस्तंभ म्हणजे आमचे फील्ड वर्कर, फील्डवरती काम करणारे आमचे सगळा स्टाफ. कारण वस्ती पातळीवरती जाऊन काम करणं हे अत्यंत अवघड असतं. ते तिथे गेल्याशिवाय करणार नाही. पण आमचे सगळे फील्ड वर्कर्स डेडिकेशननी तिथे जाऊन आणि ते कोणीही वेळेच्या म्हणजे आम्ही 10 ते 5 काम करणार, आम्ही 5 वाजता सोडून निघून जाणार असं कोणीही करत नाही. आणि त्यांच्याच बरोबर आमचा सगळे मॅनेजमेंट ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तर माझ्या दृष्टीने हेच आमच्या संस्थेचं सगळ्यात मोठं यश आहे आणि आम्ही 30 वर्ष त्यामुळे व्यवस्थित काम करू शकतो. अंजली, मला तुम्हाला असं विचारायला लागेल की एवढी मोठी संस्था आजही कार्यरत आहे, एवढे एम्प्लॉईज आहेत, सगळं सिस्टमॅटिकली चाललंय, तरी पण आज मोठी संस्था चालवताना काही चॅलेंजेस आपल्याला येतात, काही नवीन रोज उठून आव्हानं वेगवेगळ्या समोर येऊ शकतात. तर अशी काय आव्हानांना तुम्ही फेस करता? पहिले तर मला हे सांगायला आवडेल की आम्ही जे काय काम करतो ते एक्झिस्टिंग सिस्टमला सपोर्टिव्ह काम असतं. म्हणजे त्यांना रिप्लेस करायची अजिबात आमचा हेतू नसतो. जिथे गॅप आहे तिथे आमचं आम्ही काम करतो आणि ते गॅप पूर्ण झाल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडतो. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर हे करत असताना जे काही आम्ही काम केलं, साधारण ठरवलं की आपल्याला रुरल एरियाज नाही, आपण अर्बन स्लम मध्ये काम करायचंय. तर आमचं सगळं काम हे बिबवेवाडी आणि पिंपरी चिंचवडच्या जे काही स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्लम असतात. काही अगदी म्हणजे जे काही नोमॅडिक कम्युनिटी आहे त्यांच्याबरोबर पण आम्ही जे काम करतो, 5 ते 6 नोमॅडिक कम्युनिटीज आहेत. ते पुण्याच्या पेरिफेरी एरियामध्ये जाऊन वस्ती करतात. त्यांच्याकडे बेसिक अम्युनिटीज पण नसतात आणि त्यांचं प्रतिनिधित्व करता अनेक आव्हानांचं आम्हाला त्याच्यात पुढे जावं लागतं. तर त्यांच्याकडे आयडेंटिटी पेपर्स नसतात, आधार कार्ड नसतो, त्यांना स्वतःचं म्हणजे जन्म सुद्धा त्यांचा म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये नसल्यामुळे तर तिथपासून मी म्हणेन की ते इनव्हिजिबल असे राहतात. आणि इनव्हिजिबल राहिल्यामुळे त्यांना जे काही हे आहेत आपले योजना त्याचा लाभ घेता येत नाही. किंवा शाळेत आम्ही जेव्हा त्यांना दाखल करायला जातो त्यावेळेला सुद्धा त्यांना पटावरती घेतलं जात नाही. तर अशा गोष्टी घडतात या मुलांबरोबर. त्याच्याच बरोबर आता वस्तीमध्ये काम करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. जागीचे प्रश्न आहेत. मग काही ठिकाणी आम्ही असं ठरवतो की इथे काम पूर्ण झालं, आता याच्यातून बाहेर पडायचं, पण काहीतरी नवीनच वस्ती येऊन तिकडेच स्थापन तिथेच होते. मग आमचे जे डोनर्स आहेत ते म्हणतात तुम्ही 20-20 वर्ष इथे काम करताय, ह्याच्यातून बाहेर कधी पडणार? पण बाहेर पडण्यासाठी तशी वेळ आली पाहिजे. कारण आम्ही जेव्हा सर्वे करतो त्या सर्वेमध्ये दिसून येतं की इतकी मुलं शाळेत न जाणारी आहेत किंवा इतकी मुलं बालवाडी सुद्धा नाही आहेत त्या एरियामध्ये. तर ह्या अशा गोष्टी आम्हाला तिथे सुरू कराव्या लागतात. असे अनेक प्रकारचे आव्हानं आहेत. ही सगळी आव्हानं पेलताना संजीवनीताई तुम्हाला काय वाटतं की आता गेल्या 30 वर्षांमध्ये जो आपण इम्पॅक्ट म्हणतो आपल्या कामाचा, की किती जणांची आयुष्य आपण बदलू शकलो आणि हे सामाजिक कार्य करत असताना तो एक समाधान वेगळंच असतं. तर या इम्पॅक्ट विषयी थोडं सांगा. जसं मी मगाशी बोलले, जवळजवळ 8.5 लाख लाभार्थी आमचे आहेत. त्याच्यात मुलं आहेत,
बायका आहेत. आणि एक वेगळं मला सांगायचं, अगदी आवर्जून सांगावंसं वाटतंय की आम्ही फॅमिली काउन्सिलिंग सेंटर हा आमचा पहिला प्रकल्प जो आम्ही मीनाक्षीताईंच्या गायडन्सनी सुरू केला. तर त्याच्यात माहिती आपल्याला खूप कमी असते आणि असं वाटायचं की फक्त बायकाच आपले प्रश्न घेऊन येतील. पण ऑफ लेट आम्हाला आमच्याकडे पुरुष सुद्धा त्यांचे कौटुंबिक प्रश्न घेऊन येतात आणि त्याच्याकडे आम्ही तेवढ्याच सिरियसली बघतो की पुरुषांना सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे असं एकांगी काम आम्ही कुठल्याच प्रकल्पात आमच्या करत नाही. म्हणजे जसे या सुनीतीताईने सांगितलं, आमचे 4 स्तंभ जे आहेत ज्याच्यावर स्वाधार काम करतं, व्हॅल्यूज, तशी इन्क्लुझिव्हनेस अशी पण आमची एक पॉलिसी आहे की वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक किंवा वेगवेगळ्या मदतीची अपेक्षा घेऊन आलेले सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. मग अगदी ते आमच्या नेमून दिलेल्या ह्याच्यात बसत नसलं तरी सुद्धा. आणि इम्पॅक्ट इतक्या वर्षांच्या कामाचा आपण मोजायला बसलं तर वेळच पुरणार नाही आहे. पण इतकी मुलं आणि कुटुंब आम्ही बघितलीत आमच्या स्वतःच्या ह्याच्यातनं गेली आहेत की आता जे आमच्याकडे बाळ म्हणून आलेलं मूल आता नोकरी करायला लागलं आहे. लहान मुली ज्या आलेल्या त्या लग्न करून सक्सेसफुल आहेत. आपला चरितार्थ चालवता येण्या इतक्या सक्षम झालेल्या, पूर्ण अगदी फार मोठं शिक्षण प्रोफेशनल घेतलंय असं पण नाही आहे, पण तरी सुद्धा. आणि मग त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कुटुंबाचा आणि समाजाचा अगदी वेगळाच होऊन जातो. जो आधी त्यांच्याकडे असं वेगळ्या नजरेने बघितलं की खूप महत्वाची व्यक्ती अशी नाही आहे. अंजलीताईंनी एक शब्द वापरला, इनव्हिजिबल. तशा ह्या बायका सुद्धा घरात इनव्हिजिबलच होत्या, स्क्रीनच्या मागे काम करणाऱ्या, परंतु पडद्याच्या पुढे काय होतं इथे कधी महत्व नसायचं त्यांना. पण ह्या सगळ्या ट्रेनिंगमुळे त्यांना सुद्धा जो आत्मविश्वास मिळाला आहे त्याच्याने खूप त्यांच्या आयुष्यात फरक झाला आहे. मुलं तर म्हणजे आमचे एक प्रकल्प आहे HIV बाधित प्रभावित मुलांच्यासाठी, अनेक वर्ष चालले, 20 वर्षाहून अधिक काळ. आता HIVचं प्रमाण कमी झालं आहे असं आपल्याला आपले सांगतात सरकारी पण आणि सर्वे पण. तर ह्या काळात ह्या मुलांना जिथे आम्ही कामाला सुरुवात केली की त्यांना स्पर्शही करायला लोक घाबरायचे. मी चूक आहे बरोबर आहे हे जजमेंट करतच नाही, कारण माहितीच काही नसल्यामुळे सगळ्यालाच लोक अगदी शेजारी बसायला पण घाबरायचे. मुलांना शाळेत ऍडमिशन्स नसायच्या. तिथपासून ते आता ही मुलं लग्न करतायत आणि त्याचं समुपदेशन आमच्याकडे होतं सक्सेसफुल. ही मोठी भाग, म्हणजे तेवढा तरी हा इम्पॅक्ट आपण जर मोजता आला तर बघू शकतो की एक त्यांनाही असं वाटतं लग्न व्हावं, कुटुंब स्थापन व्हावं. तर असे अनेक इम्पॅक्ट आहेत. मला या इम्पॅक्ट मध्ये एक सांगायला आवडेल की जे आम्ही मुलांना शाळेत गेलं पाहिजे हा जो आमचा आग्रह होता आणि समाजाला पण त्याची गरज होती की मुलं शाळेत जात नव्हती. ते पहिलेच जाणं हेच ते शाळेत जाणं असं समजायचे. तर आम्ही त्यांना जाणीव जागृती करून अर्ली चाइल्डहुडचा जो आहे भाग त्याच्याबद्दल त्यांना माहिती त्यांना दिली आणि त्यांना त्याचं महत्त्व पटवून दिलं की सगळ्यात ब्रेन डेव्हलपमेंटचा जो भाग आहे तो सुरुवातीच्या काळात होतो आणि तो जर का व्यवस्थित झाला तर ते एक प्रकारचं फाउंडेशन होऊन जातं आणि नंतर मग ती मुलं समाजात चांगल्या प्रकारे वावरू शकतात. तर जे पालक आहे आज त्याचं महत्त्व पटवून आम्ही दिलेलं आहे आणि मुलांना बालवाडीत घालतात आणि त्याच्याही अगोदरचं जे काय आहे 0 ते 3 इथे सुद्धा त्यांना सिम्युलेशनचा जो भाग आहे तो त्यांना करायला आम्ही प्रवृत्त करतो. मी बायकांबरोबर काम करते, मुलींबरोबर. हा प्रोजेक्ट जो प्रकल्प जो चालू झाला तो स्कूल ड्रॉपआउट मुलींसाठी चालू झाला. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला म्हणजे 2002 साली जेव्हा हा चालू झाला तेव्हा मुलगा आणि मुलगी असं जेव्हा शिक्षणाची हे यायची तेव्हा मुलीला घरी बसून मुलाचं शिक्षण फक्त दिलं जायचं. त्यामुळे तो प्रकल्प चालू झाला. पण आज आमच्या इथे येणाऱ्या मुली ह्या 10वी तर असतातच, पण बऱ्याचशा मुली ह्या ग्रॅज्युएट सुद्धा असतात. पण तरीही ह्या मुली आणि बायका ह्यांना त्या समाजामध्ये अजिबात म्हणजे काय निग्लेक्टेड असतात. अगदीच कोणीच त्या नाही. पण त्या आमच्या इथे येऊन त्यांना आम्ही जे अवेअरनेसची लेक्चर्स देतो किंवा त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहायला जे मदत करतो
तर त्याच्यातनं आज जवळजवळ 15-16 बायकांनी आपली स्वतःची पार्लर्स काढली आहेत. म्हणजे आम्ही व्होकेशनल ट्रेनिंग जे देतो ते पार्लर किंवा टेलरिंग, कारण त्यांची शिक्षणाची लेवल तेवढी असते, त्यामुळे त्यांना हे पटकन येतात आणि लगेच पैसे मिळू शकतात त्यामुळे त्यांनी स्वतःची पार्लर्स काढली आहेत, म्हणजे शॉप घेऊन काढली आहेत. आम्ही थोड्याशा रेसिपीज वगैरे पण शिकवतो. तर त्यातल्या 2 मुलींनी स्वतःचे छोटे स्टॉल्स काढलेत, म्हणजे जिमच्या इथे खाली किंवा अशा प्रकारे. काही जणी केटरिंगची सर्व्हिस पण देतात, काही जणींनी टेलरिंगचे शॉप्स काढलेत. म्हणजे हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. आणि सगळ्यात मोठा इम्पॅक्ट म्हणजे आम्ही शेवटी जेव्हा त्या मुलींशी बोलतो, वर्ग संपल्या म्हणजे शेवटी, वर्षाच्या शेवटी, त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्या मुली आम्हाला हे सांगतात की आज आम्ही स्वाधारमध्ये आल्यामुळे आमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आलाय, जो आत्मविश्वास आला आणि आम्ही जे स्वतः पैसे मिळवू शकतो, त्यामुळे आज आम्ही घरातल्या लोकांच्या डोळ्याला डोळा देऊन आमचं मत सांगू शकतो. तर हा म्हणजे मोठा नुसतं impact- पुस्तकी शिक्षण न देता हा. हे शिक्षण दिल्यामुळे आज त्यांचा तो जो कॉन्फिडन्स पर्सनॅलिटी जी डेव्हलप केली जाते स्वाधारमध्ये, त्याच्यामुळे त्यांचा हा सगळा, म्हणजे त्यांचं सगळं बदलूनच जातं. सुनीताताई, तुम्ही ह्याच्याबद्दल सांगा ना. आपल्या स्टाफ मध्ये आपण स्टाफ, आम्ही स्टाफला पण एनकरेज करतो की त्यांनी पुढे शिकावं म्हणून. स्टाफसाठी आमची वेगवेगळी ट्रेनिंग्स असतात, ज्याच्यामुळे त्यांना सगळी हेल्थच्या ह्यानी, मेंटल हे असतात, सोशल असतात, किंवा त्यांना आम्ही शिक्षणासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे बऱ्याचशा स्टाफ हा आमचा वस्ती पातळी होतं ते 12वी पर्यंत शिकलेले असतात, पण आज अनेक जणींनी पुढे घेऊन ग्रॅज्युएशन केले, MSW केले. आणि आणखीन एक मला आणखीन सांगायचं की त्या आमच्या सर्व स्टाफाचं सांगतो की आम्ही स्वाधारमध्ये आल्यामुळे आम्हाला शिक्षणाची काय महत्व आहे हे कळलंय. आणि आज त्यातल्या बऱ्याच जणींची मुलं ही पुढे शिकली आहेत आणि इंजिनियर वगैरे पण झालेली आहेत, हायर एज्युकेशन घेतलंय, प्रोफेशनली काम करतात. बऱ्याच वेळा अशा वस्त्यांमध्ये एक रेग्युलर रोजचं आयुष्य जगतो आपण, आणि बाहेरच्या जगाचा एक्सपोजर नसतो. ते सुद्धा तुम्ही दिलं, तर त्याविषयी काय सांगा? ते अगदी सुरुवातीला काही जणी माझ्याकडे आल्या की आपण ट्रिपला जाऊया. तर मग माझ्या डोक्यात आलं की आपण, म्हणजे अर्थात ह्या सगळ्यांच्या सहकार्यानेच आम्ही हे करू शकलो आणि स्वाधारचाही त्याला खूप मोठा पाठिंबा होता. त्यामुळे मी ठरवलं की आपण पहिल्यांदा त्यांना हैदराबादला नेऊया, की जे आमच्या ह्याच्यामध्ये आहे, बजेटमध्ये आहे. आणि आम्ही अगदी लो बजेटमध्ये, म्हणजे मी तुम्हाला अगदी एक उदाहरण देते की आम्ही जयपूरची ट्रिप काढली, त्यांना विमानाने नेलं, 8,500 रुपये पर हेड, एवढ्या कमी खर्चात आम्ही त्यांना जयपूरला नेलं. तर आत्तापर्यंत गोवा, हैदराबाद, चेन्नई, इंदूर, कलकत्ता, अहमदाबाद, जयपूर अशा अनेक ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन गेले. आणि त्यातल्या बऱ्याच जणी पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसल्या, काही जणींनी पहिल्यांदा समुद्र पाहिला. आणि त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला 4 दिवस मोकळेपणे जगता येतं, कारण जरी त्यांना आमच्या इथे नोकरी करत असल्या तरी तेव्हा वस्तीमधल्या असल्यामुळे त्यांना घरातली सगळी कामं असतात, घरातले लोक त्यांच्यावरती डिपेंडंट असतात, आणि काहीही न करता आम्हाला आयतं खायला, जेवायला मिळतं आणि खूप मजा येते आम्हाला. एवढं वर्ष हे काम सातत्याने स्वाधारी संस्था करते. पुढची वाटचाल स्वाधारची कशी असेल, किंवा त्याची एक्सपान्शनचे काही प्रोग्राम किंवा असं काही तुमच्या? एक्सपान्शनचे प्रोग्राम्स आम्ही अजून त्या गोष्टी विचार केला नाहीये, पण आता आम्ही आमची पॉलिसी बदलायचा विचार करतोय. मला वाटतं त्याच्याबद्दल ह्या दोघी जास्ती सांगू शकतील आपल्याला. पॉलिसीमध्ये काही बदल केले किंवा? म्हणजे आम्ही दरवर्षी नाही, 3-4 वर्षानंतर आम्ही एक आढावा घेतो कामाचा. तर आम्ही यावर्षी असं ठरवलं की स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करायचा. आणि त्याच्यात असं दिसून आलं की 20 ते 25 वर्षाच्या कामामुळे आमच्याकडे अनेक ज्या पद्धती आहेत किंवा जे प्रश्न आले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय उत्तर देता येतील, त्या अनुषंगाने आम्ही आमचे टूल्स तयार केलेले आहेत, आमच्याकडे सेशन्स तयार आहेत. आणि आम्हाला आज ते एक कॉन्फिडन्स वाटतो की अर्बन स्लम मध्ये आम्ही जे काम करू त्याचा परिणाम, इम्पॅक्ट बऱ्यापैकी होऊन साधारण 10 वर्षानंतर आपण त्याच्यातून बाहेर पडू शकू, अशी आमची एक प्लॅन तयार झाला. तर असं ठरवलं की वेगवेगळ्या ठिकाणी जे काय आमचे प्रोजेक्ट चालले आहेत त्याचं सगळं इन्क्लुजन करून एखादी वस्ती निवडून त्या वस्तीमध्ये सॅच्युरेशन होईस्तोवर काम करायचं.
आणि ती वस्ती सक्षम होईपर्यंत तिथे काम करून मग बाहेर पडायचं आणि त्या वस्तीला आपण ते सोपून द्यायचं. हे कसं करायचं काय त्याचं सगळं प्लॅनिंग आता सध्या चालू आहे. पण त्याचा अर्थ असं नाही की जे काही चालू प्रोजेक्ट्स आहेत ज्या ज्या ठिकाणी ते तसेच चालू राहतील. पण एक पायलट म्हणून हे करून बघायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला जो हातभार हवाय तो जास्तीत जास्त व्हॉलंटियर्सचा पाहिजे. आणि या पॉडकास्टच्या निमित्ताने मी जरूर असं म्हणेन की आणखीन स्पेशली आमच्या अध्यक्ष म्हणायच्या की गृहिणी ज्या आहेत त्यांनी बाहेर पडावं, त्यांनी या कामात मदत करावी आणि खूप काही करण्यासारखं आहे. तर हे असं नाहीये की तुम्ही कदाचित हे ऐकून वाटत असेल की या संस्थेचं काम आधीच सगळं ठरलेलं दिसतंय, असं नाहीये. व्हॉलंटियर्सची खूप गरज आहे आम्हाला आणि प्रत्येक क्षेत्रात गरज आहे. आजकाल जे काही आता हे डिजिटलचा जमाना आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आम्ही ओल्ड टाइमर्स आहोत, तर तेथे आम्हाला जरा ते सगळं चॅलेंजिंग वाटतं. आम्ही असंही म्हणतोय की आम्ही नेक्स्ट लेवल सुरू करायचं, म्हणजे सोपून द्यायचे त्यांना. जे काही आमचं काम इतकं चाललंय वर्षानुवर्ष आम्ही चालू नाही ठेवत, तर दॅट इज आवर नेक्स्ट प्लॅन टू हँड ओव्हर टू द नेक्स्ट जनरेशन. सो वी वॉन्ट दॅट मोर पीपल शुड जॉईन अस. स्वाधार या संस्थेमध्ये इतकी वर्ष आपण सगळे काम करताय. संजीवनी ताई, मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की स्वाधार ही संस्था तुमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि कसं या संस्थेने तुम्हाला घडवलं? स्वाधार संस्था माझ्यासाठी किती महत्वाची आहे मला माहिती नाही, मी शब्दात मांडू शकेन का नाही. कारण स्वाधार शिवायचं आयुष्य मला आता आठवावं लागेल कसं होतं माझं, मी काय करत होते. कारण ते इतकं चौकट बंद होतं की त्याच्यात विशेष क्रांतिकारी असं काही मला आठवतच नाहीये झालेलं. पण स्वाधारनी मला खूप काही दिलं. आपण मगाशी म्हणालात की आम्ही इतक्या लाख लोकांचं आयुष्य टच केलं किंवा बदल घडवले. मी म्हणेन की त्याच्यापेक्षाही जास्त आमचं आयुष्य या बेनिफिशरीजमुळे बदललं, स्वाधारमुळे बदललं. आणि तो खूप मोठं गिफ्ट आहे मिळालेली आम्हाला. एखादं सामाजिक कार्य करताना नेहमी जे संस्थापक असतात ते आपल्याला काहीतरी एक मेसेज देऊन जातात. तसं तुम्ही आपल्या गप्पांमध्ये म्हणालात की त्यांनी तुम्हाला तो एक मेसेज दिला होता, तो आवर्जून सांगावा प्रेक्षकांना. तो असा होता ती घटना की मी स्वाधारमध्ये काम करायला आले कारण मला मुलांच्या बरोबर करायचं होतं काम. आणि याच्या आधीच्या काळात जेव्हा मला प्रत्यक्ष करणं शक्य नव्हतं तेव्हा मी मुलींच्या फिया भरणं किंवा आणखीन आर्थिक मदत करणं इतपतच करू शकत होते. पण झोकून देऊन काम करायची वेळ आली तेव्हा खरंच आनंद झाला. आणि जे क्षेत्र मी कामासाठी निवडलं ते व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी होतं बुधवार पेठेतलं. तर तेव्हा मीनाक्षीताई म्हणाल्या की आज पहिला दिवस आहे तर एक गाठ बांधून घे अशी की अशा पोझिशन मधनं बघूच नकोस या सगळ्या कामाकडे की मी खूप काही अगदी यांच्यात बदल करणारे आणि यांना खूप मदत होणारे आणि मी जर नाही आले तर अगदी यांची काय अवस्था होणार असं काही घडत नाही. कारण तुला जे वाटतंय ते त्यांना अजिबात वाटत नाही, कारण ते आहेत तिथे आत्ता सुद्धा आनंदी आणि सुखी आहेत. आपण त्यांना एक वेगळं जग दाखवणार आहोत की जे त्यांच्या माहितीचं नाहीये. आणि हा आपला आनंद आणि आपलं समाधान हा आहे. खूप महत्वाचा संदेश आहे. कारण आपल्याला बऱ्याच मदत करताना असं वाटतं की आपण उपकार करतोय समोर. हो. आणि तर मीनाक्षी ताई तुम्हाला तो सुरुवातीलाच खूप छान दिला मेसेज. ऑटोमॅटिकली आपण स्वतःला एका सुपिरियर पोझिशन मध्ये नेऊन ठेवून तिथनं सगळं जग बघायला लागतो, जे काही चुकीचं आहे जर तुम्हाला खरंच समाजासाठी करायचं असेल. तुमचा एक्सपिरियन्स काय आहे त्याविषयी? मला पण तेच वाटतं की स्वाधार शिवायचं आयुष्य आठवत नाहीये. आणि स्वाधारमध्ये जे काही वाटतं एक उत्साह वाटतो की काहीतरी खरोखरच बदल घडतो आहे आपण काम केल्यामुळे. त्याचा जो आनंद आहे तो काहीतरी वेगळाच आहे आणि तो प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी म्हणते की जास्ती लोक आम्हाला जोडून आपण हे काम करायची गरज आहे. एक गोष्ट आहे की समाजात आपल्याला असं दिसतंय सगळीकडे नकारात्मक जे एक वातावरण झालेलं आहे की असं वाटतं की काहीच नीट चालू नाहीये आणि सगळीकडनं जे आपले अपेक्षा आहेत त्याप्रमाणे आयुष्य जात होत नाहीये. तर
संस्थेमध्ये आल्यानंतर जे आपण काम करतो त्याचा परिणाम आपल्याला डोळ्यासमोर दिसून येतो. उदाहरणार्थ आपण म्हणू की एखादं मूल जे बालवाडीत जात नव्हतं आणि ते बालवाडीत यायला लागल्यावरती त्या मुलाचा आनंद आणि त्याच्या आईचा आनंद हा प्रत्यक्षात आपल्याला दिसतो. तर ह्या सगळ्या गोष्टीनं आजकाल च्या दुनियामध्ये जे मोस्टली व्हर्च्युअल दुनिया झालेली आहे त्याच्यात ते अनुभवायला मिळत नाही. म्हणून मी म्हणते की स्वाधारमध्ये आल्यानंतर एक आशा जी वाटते ती काहीतरी वेगळीच आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं समाधान पण वाटतंय की आपण काहीतरी चांगल्या गोष्टी करता एक हातभार देऊ शकतो, लावू शकतो. तुमचेच निर्णय काय विचार आहे? स्वाधार म्हणजे तुमच्यासाठी? बेसिकली मी अँथ्रोपॉलॉजिस्ट असल्यामुळे माझा समाजाशी जास्ती संपर्क आहे आणि मी भारतभर अनेक ठिकाणी कामानिमित्त हिंडल्यामुळे वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आला. त्याच्यानंतर मी स्वाधारमध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा वस्तीवरती गेल्यानंतर त्या लोकांचं जे जीवन आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत किंवा काय अडचणी आहेत त्या बघितल्यानंतर आम्ही थोडाफार प्रयत्न, आम्ही काही सगळं करू शकत नाही पण थोडाफार आम्ही त्यांचा प्रयत्न करू शकतो. पण त्याच्यापेक्षा सुद्धा इतक्या अडचणीतनं आणि इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा ते लोक जितके आनंदी असतात तितके आपण राहू शकत नाही. मी तर म्हणेल आपले प्रश्न हे फ्रीजमधले प्रश्न असतात, त्यांचे ते खरंच जेन्युइन प्रश्न असतात, पण त्यांचा जो ॲटिट्यूड आहे त्याच्यामुळे मला हे नक्की शिकायला मिळालं की आपण किती बारीक बारीक गोष्टीमध्ये आपण हे करत बसतो. म्हणजे वरच्या स्तरातले लोक की हे असं झालं आता काय करायचं, जो आपल्या डोक्याला आपण त्याच्यापेक्षा त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, छोटी बारीकशी गोष्ट असते पण त्याच्यामुळे सुद्धा त्यांना तो इतका आनंद मिळतो, ते बघून खूप छान वाटतं. आणि जे मी लहानपणापासून माझ्या घरात बघत आले, समाजसेवा, माझे आई वडील दोघंही खूप काम करायचे, सामाजिक काम करायचे, तर ते मी थोडंफार तरी मी त्यांच्यासारखं करू शकते हे मला स्वाधारमध्ये येऊन करायला मिळालं, हे मला खूप समाधान करत. तर असं आहे मंडळी, आपण या तिघींच्या बरोबर झालेल्या चर्चेतून असं बघितलं की समाजामध्ये जे उपेक्षित घटक असतात, त्यानंतर महिला किंवा लहान मुलं यांना जर सक्षम बनवायचं असेल, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहून आत्मसन्मान त्यांना वाटेल असं जर या स्तरावर जर न्यायचं असेल तर स्वाधार ही संस्था तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्यावर काम करते. या संस्थेची गेल्या 30 वर्षांपासूनची कारकीर्द अशीच पुढे चालू राहू दे. बऱ्याच जणांना ज्यांना गरज आहे या गोष्टींची त्यांच्यापर्यंत स्वाधार संस्था ही पोहोचेल अशी खात्री मला वाटते. आणि यांनी जेव्हा प्रत्येकाने सांगितलं की स्वस्त बाकीच्या आयुष्यामध्ये आम्ही बदल घडला नाही किंवा घडवला नाही, तो आमच्या स्वतःच्या आयुष्यात पण घडला, ते जे समाधान आहे ते पैसे देऊन घेता येत नाही. त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे या संस्थेला जशी व्हॉलेंटियर्सची गरज आहे तशी फंडची सुद्धा गरज असते. कारण एवढे मोठे प्रोग्राम एवढ्या मोठ्या संख्येने स्टाफ बरोबर करायचे ते सोपं काम नाही. तर तुम्हाला शक्य असेल तिथे स्वयंसेवक म्हणून सुद्धा तुम्ही इथे जॉईन व्हा आणि जिथे शक्य असेल तुम्ही पैशाच्या स्वरूपाने सुद्धा मदत करू शकणार असाल तर स्वाधार या संस्थेचा सगळी डिटेल्स आम्ही आता या पॉडकास्टच्या शेवटी देतोय. त्याचबरोबर त्यांचा QR कोड सुद्धा देतोय, त्यांना डायरेक्ट मदत करायची त्या QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही देऊ शकता. आजच्या या सगळ्या चर्चेसाठी आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना स्वाधारची खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही वेळ काढून आला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.